here I have written V1 to V5 है ना, of right verb. V1 to V5 you should learn all the verb forms. See here I have written write, wrote, written, writing, writes. See write का meaning write चा meaning असतं लिहिते, लिहितो. wrote चा meaning असतं लिहिले, लिहिली. written लिहिलेले. मी नेहमी सांगते V3 असला की लेला, लेली, लेले असतं. खाल्लेले, पिलेले, पाणी गरम, लिहिलेले है ना, झोपलेली, बसलेली, उठलेली, गेलेली, आलेली, असं लेला, लेली, लेले असतं तेव्हा V3 असतं आपलं. V4 म्हणजे लिहित आहे, लिहित होती, लिहित असेल. आपण V4 यूज केला की शेवटी सिंगल त येतो. ओके. नाउ V5 म्हणजे राइट्स हे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही, शी, इटला V5 यूज करतो. माहिती ना सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस V1 और V5 प्लस ऑब्जेक्ट. सो हे ती लिहिते, तो लिहितो. शी राइट्स, ही राइट्स. इथे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर ही, शी, इट सिंगुलर नाउन साठी आपण V5 यूज करतो. नाउ मी इथे कंटिन्यूअस टेन्स घेतलेला आहे, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. की मी आता पत्र लिहित आहे. मीला इंग्लिश मधून हे बघा असं एरो असतो ना, एरो, दोन एरोची गंमत मी शिकवली तुम्हाला. हा एरो असतो, हा एरो खाली उतरवायचा. मीला इंग्लिश मधून काय म्हणतात आय. आणि मी सांगितलेलं आहे एम, इज, आर ला काय म्हणतात आहे. या दोघांनाही आहे म्हणतात आणि आर ला काय म्हणतात आहेत. ओके. एम किंवा आय साठी, इज किंवा ही, शी, इट सिंगुलर नाउन नेम साठी, शेवटी एस आला म्हणजे थर्ड पर्सन सिंगुलर साठी. ओके. नाउ आर किंवा आहेत, आय, वी, सॉरी यू, वी, दे साठी आपण आर यूज करतो प्लुरल नाउन साठी पण. नाउ आय एम रायटिंग अ लेटर नाउ. प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे आता या क्षणी मी काय करत आहे. ओके. नाउ तू काल कविता लिहित होता. काल किंवा आदल्या दिवशी किंवा म्हणजे ह्या क्षणाच्या आधी तुम्ही काय करत होते. भाग्येश टोंटाव. तर ह्या क्षणाच्या आधी तुम्ही काय करत होते ते जर का सांगायचं असेल तर आपण होता, होती, होते असं यूज करतो है ना. आणि काहीतरी काल, इन द मॉर्निंग, सकाळी तुम्ही काय करत होते, काल रात्री तुम्ही काय करत होते ते सांगायचं असेल तर तुम्ही हे करू शकता. तर तू काल कविता लिहित होता. यू वेर रायटिंग अ पोएम. मग म्हणा मॅडम वॉज केव्हा यूज करतात. इथं तो होता आहे. होता तुम्ही मला म्हटलं होतं की वॉजचा अर्थ होता, होती असतं. मग इथे होता म्हणजे यू साठी वेअरच यूज करतात. आणि आय साठी आय, ही, शी, इट सिंगुलर नाउन नेम साठी वॉज यूज करतात. तर त्याच्यानुसार तुम्ही हेल्पिंग वर्ब यूज करायचा. मी उद्या पत्र लिहित असेन. मी उद्या पत्र लिहित असेन म्हणजे उद्याची गोष्ट आहे ही, या क्षणाच्या पुढच्या क्षणाची गोष्ट आहे. तर मग असेन म्हणजे पुढच्या क्षणाची गोष्ट आहे. तर आय, शाल बी आणि विल बी फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे हेल्पिंग वर्ब असतात. तर आय विल बी रायटिंग अ लेटर टुमॉरो. ओके. समजलं. आणि तू पत्र उद्या लिहित असेल तर यू विल बी रायटिंग अ लेटर टुमॉरो. ओके. इथे शाल बी पण यूज केलं असतं मी. आय शाल बी. शाल केव्हा यूज करतात फर्स्ट पर्सन साठी आय, वी आणि बाकीच्यांना विल यूज करतात. पण आजकाल सगळे विल यूज करतात सगळीकडे. गॉट इट. थँक्यू.